नमस्कार. आज आपण BSc भाग 2 मेजर पेपर 5 डिफरन्शियल इक्वेशन्स 2 यामधील युनिट नंबर 1 सुरू करतोय. युनिटचं टायटल आहे डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड डिग्री हायर दॅन 1. Let us start with this definition. A differential equation of first order and nth degree is of this form. It contains the terms dy by dx raised to n plus p1 dy by dx raised to n minus 1 plus p2 dy by dx raised to n minus 2 and so on. Pn minus 1 dy by dx plus pn equal to 0. यामध्ये p1, p2 आणि pn minus 1 हे सर्व x आणि y मधील फंक्शन्स आहेत. त्यामुळे ह्या डिफरन्शियल इक्वेशन्सना डिफरन्शियल इक्वेशन्स विथ व्हेरिएबल कोइफिशियंट्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर जे काही डेरिव्हेटिव्ह टर्म प्रेझेंट आहेत dy बाय dx त्या सगळ्या सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर प्रेझेंट आहेत. त्यामुळं अशा डिफरन्शियल इक्वेशनची जी ऑर्डर आहे तर ती ऑर्डर असणार आहे 1. आणि ह्या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची हायेस्ट पॉवर जी ह्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये प्रेझेंट आहे इट इज n. आणि त्यामुळं हा जो n आहे तो जनरली ग्रेटर दॅन 1 घेतला जातो. म्हणजेच ह्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री 1 पेक्षा जास्त असणार आहे. यापूर्वी जे आपण डिफरन्शियल इक्वेशन शिकलीत त्याच्यामध्ये ऑर्डर 1 आणि डिग्री 1 अशी दोन्हीही 1 ज्याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 1 असं म्हणत होतो. ओके, तर आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आपण घेतलेलं आहे स्टार, इथून पुढे इतकं मोठं डिफरन्शियल इक्वेशन सिम्पल फॉर्ममध्ये प्रेझेंट करण्याकरता आपण याच्यामधील जे डेरिव्हेटिव्ह टर्म आहे dy बाय dx त्याच्याऐवजी सिम्बॉल वापरणार आहोत p, स्मॉल p. देअरफॉर throughout this section p means derivative of y with respect to x means dy by dx. सो एक्झाम्पल सॉल्व करताना किंवा इतर काही थेअरी पाहत असताना p ह्या सिम्बॉलचं मिनिंग असणार आहे dy by dx. त्यामुळं हे जे इक्वेशन स्टार जे आहे ते आपल्याला नवीन सिम्बॉलमध्ये शॉर्ट पद्धतीनं असं लिहिता येईल. In place of dy by dx raised to n, I have to write p raised to n plus p1 is some function of x and y. Again, at the place of dy by dx raised to n minus 1, we have to write p raised to n minus 1. Similarly, next terms will be p2 multiplied by small p raised to n minus 2 and so on. Pn minus 1 into p plus pn. Again कॅपिटल p1, p2, pn minus 1 आणि pn हे सगळे x आणि y मधली फंक्शन्स असणार. ओके, आता अशा प्रकारची जी डिफरन्शियल इक्वेशन्स ज्यांची ऑर्डर 1 असेल आणि डिग्री 1 पेक्षा जास्त असेल, जे की इथून पुढे आपण इक्वेशन नंबर 1 ना अशा पद्धतीनं जनरल फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. तर कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनच्या जनरल सोल्युशनमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंटची संख्या डेरिव्हेटिव्हच्या ऑर्डर एवढी असते आणि आपण जे डिफरन्शियल इक्वेशन आता सोडवणार आहोत त्याची ऑर्डर 1 असणार आहे, फर्स्ट ऑर्डर. त्यामुळं ह्या डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंटची संख्या सुद्धा बरोबर 1 असणार आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा इंटिग्रेशन घ्यावं लागलं तरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट मात्र आपण एकच घेणार आहोत, जो की तुम्ही c किंवा c1 किंवा c' अशा सिम्बॉल्सनी डिनोट करू शकता. ओके, तर इक्वेशन नंबर 1 सोडवण्याकरता सर्वसाधारणपणे आपण 3 मेन मेथड्स वापरणार आहोत. त्यापैकी मेथड नंबर 1 इक्वेशन्स सॉल्वेबल फॉर p.
मेथड नंबर 2 आणि मेथड नंबर 3 आपण नंतर येणाऱ्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करू मेथड नंबर 1, इक्वेशन्स सॉल्वेबल फॉर पी करता. आता या टाईपनं एक्झाम्पल सोडवत असताना पुन्हा एकदा आपण कन्सिडर करू डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड nth डिग्री, जो की आता इथून पुढं आपण ह्या सिम्पल फॉर्ममध्ये दाखवणार आहोत, ज्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. सो नंबर 2 हे आपल्याला दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन जे की फर्स्ट ऑर्डर आणि nth डिग्रीचं आहे, आणि ह्या सिम्बॉलमध्ये स्मॉल p मीन्स dy/dx. ओके, आणि P1 कॅपिटल P1 कॅपिटल P2 कॅपिटल Pn-1 आणि Pn हे काहीतरी XY मधली फंक्शन्स असतील. तर या मेथडमध्ये आपण ह्या इक्वेशन नंबर 2 ची जी लेफ्ट हँड साईड आहे त्या लेफ्ट हँड साईडचे फॅक्टर पाडू शकतो. म्हणजे जेव्हा ते फॅक्टर पाडणं शक्य असेल तेव्हाच आपण म्हणणार की ही इक्वेशन्स सॉल्वेबल फॉर P आहेत. तर लेफ्ट हँड साईडचे फॅक्टर कसे पाडणार आपण, तर त्याच्यामध्ये हा जो काही dy/dx म्हणजे P आहे, त्या P मधले लिनियर फॅक्टर म्हणजे P चा घातांक 1, P प्लस ऑर मायनस सम फंक्शन ऑफ XY. ओके, अशा टाईपमध्ये फॅक्टर असणार आहेत, जी की आपण थिअरॉटिकली ॲझ्युम करूया की P मायनस सम फंक्शन ऑफ XY, लेट अस से F1 ऑफ XY. आता याची डिग्री n असल्यामुळं जितकी डिग्री तितके फॅक्टर पडतात. जसं की क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं तर आपल्याला 2 फॅक्टर मिळतील, म्हणजे n = 2, फॅक्टरची संख्या 2. क्युबिक इक्वेशन असेल म्हणजे डिग्री 3 असणार तर आपल्याला 3 फॅक्टर मिळतील. तर इथं आपण इन जनरल डिग्री n ॲझ्युम करतोय, त्यामुळं आपल्याला ॲझ्युम करावं लागेल की असे n फॅक्टर्स आहेत. त्यामुळं फर्स्ट फॅक्टर P मायनस सम फंक्शन F1, सेकंड फॅक्टर P मायनस F2 अँड सो ऑन P मायनस Fn. इथे F1 F2 Fn हे XY मधले काहीतरी फंक्शन्स असतील. ओके, आता प्रत्येक फॅक्टर आपण इक्वेट टू 0 केल्यानंतर आपल्याला n डिफरंट इक्वेशन्स मिळतील, आणि ह्या इक्वेशनमधला हा जो स्मॉल p आहे तो dy/dx असल्यामुळं ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म प्रेझेंट असतात त्यांनाच आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतोय. त्यामुळे प्रत्येक इक्वेशन P मायनस F1 equal to 0, P minus F2 of XY is equal to 0, and so on, P minus Fn of XY equal to 0. ही अशी n डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळतील. आता प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ह्या डेरिव्हेटिव्हची संख्या एकच आहे आणि ऑर्डर आणि डिग्री 1 असल्यामुळं ही पूर्वी BSc 1ला आपण कशी सोडवायची ते बघितलेलं आहे. त्यामुळं व्हेरिएबल सेपरेबल किंवा BSc 1ला शिकलेले अदर टाइप्स जसं की एक्झॅक्ट, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन, ह्या टाईपचा वापर करून आपण हा प्रत्येक फॅक्टरमध्ये असलेलं डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकतो. तर कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला त्याच्यातील डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे y आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल x ह्यांच्यामधलं काहीतरी रिलेशन मिळतं. म्हणजेच फर्स्ट फॅक्टर जर मी सॉल्व केला P मायनस F1 ऑफ XY इक्वल टू 0, तर मला XY आणि त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा एखादा आर्बिट्री कॉन्स्टंट C इन्व्हॉल्व असणार असं काहीतरी रिलेशन मिळेल. सो सॉल्विंग फर्स्ट फॅक्टर P मायनस F1 ऑफ XY इक्वल टू 0, वी विल गेट सोल्युशन ऑफ दिस टाईप. लेट अस से कॅपिटल F1 ऑफ XY with C is equal to 0. असंच सेकंड फॅक्टर सॉल्व केल्यानंतर आपल्याला आणखीन एखादं XY मधलं रिलेशन ज्याला आपण म्हणूया F2 ऑफ XY C इक्वल टू 0 मिळेल. सिमिलरली असे सगळे फॅक्टर सोडवत आपल्याला अशी एकूण n फॅक्टर्स असल्यामुळं n रिलेशन्स मिळतील, जी की आपण अशा फॉर्ममध्ये मांडणार आहोत, ज्याच्यामध्ये x, y आणि आर्बिट्री कॉन्स्टंट सगळे लेफ्ट साईडला ट्रान्सफर केलेले असतील आणि त्यांची राईट हँड साईड आपण 0 बनवून घेणार. सो सम फंक्शन ऑफ XYC इक्वल टू 0, जी फंक्शन्स F1, F2, Fn ह्या सिम्बॉलला आपण रिप्रेझेंट केलेली आहेत. आणि फायनली
ह्या सगळ्यांचं कंबाईन सोल्युशन, ज्याला की आपण जनरल सोल्युशन म्हणतोय, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या F1 F2 Fnचा प्रॉडक्ट घेणार आहोत. F1 इंटू F2 इंटू Fn इक्वल टू 0. आणि हे आपलं फायनल जनरल सोल्युशन आपल्याला मिळालं. ओके, सो आयडिया इज व्हेरी सिम्पल. ट्राय टू फॅक्टराइज लेफ्ट हँड साइड as linear factors in P and solve every factor to get a relation like this. Finally, to obtain general solution, take the multiplication of all these factors equal to 0. This is the general solution. Okay. Let us see some examples. We start with some simple example. Suppose we want to solve this differential equation small p square minus 7p plus 12 equal to 0. Now it is easy to factorize this type of quadratic expression. Okay, so what we do, we factorize 12 into two factors such that their sum addition is this 7. So 4 3s are 12 and 4 plus 3 is 7. So my factors are 4 and 3 because their sum is, addition is 7. Now to determine their sign, as the sign of product is plus 12 positive, 4 and 3 must have same signs, and that is determined by middle term sign, which is minus. So both 4 and 3 will take negative sign, minus 4 minus 3. And you can observe that minus 4 minus 3 is minus 7, which coincides with middle term, middle factor or coefficient of P. Okay, so obviously as coefficient of P square is 1, I can take factors directly as P minus 4 and P minus 3. So factors are P minus 3, P minus 4. Now equating each factor to 0, I will get two new equations, p minus 3 equal to 0 and p minus 4 is equal to 0. Once you get linear factors, solve each factor independently as a differential equation, because this small p is actually dy by dx. So first equation will be dy by dx minus 3 equal to 0. This. Okay, and similarly in second equation, let us put p equal to dy by dx. This will give me dy by dx minus 4 equal to 0. आता हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते सॉल्व करण्यासाठी आपण dy by dx आणि मायनस 3 जो आहे तो राईट हँड साईडला ट्रान्सफर करू. इट विल बिकम्स प्लस 3 and then we try to separate the variables. म्हणजे काय, तर ज्या फॅक्टर्समध्ये एक्स इन्व्हॉल्व असेल त्यांच्याबरोबर हा डी एक्स मल्टिप्लाय होईल आणि डी वाय बरोबर फक्त वाय असणाऱ्या फॅक्टर्सना आपण इन्व्हॉल्व करणार आहोत. सो वाय डी वाय अँड एक्स डी एक्स अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करणार आहोत. तर इथं एक्स किंवा वायची टर्म अवेलेबल नाही आहे, पण कॉन्स्टंट 3 अवेलेबल आहे. त्यामुळं आपण वाय किंवा एक्स कोणाबरोबरही कनेक्ट करू शकतो. सो हा डी एक्स जो आहे तो आपण राईट साईडला ट्रान्सफर करू आणि आपल्याला मिळेल डी वाय इज इक्वल टू 3dx. आणि त्यानंतर पुन्हा एकदा राईट हँड साईड 0 बनवण्याकरता हा 3dx मी लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो. सो सबट्रॅक्टिंग 3dx फ्रॉम बोथ साइड्स यू विल गेट dy minus 3dx इज इक्वल टू 0. ओके, सिमिलरली सेकंड इक्वेशन जे आहे ते आपण हा dy by dx इज इक्वल टू 4 असं लिहू शकतो. पुन्हा एकदा dx न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल dy इज इक्वल टू 4dx. आणि फायनली 4dx पुन्हा लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केला तर आपल्याला मिळेल dy मायनस 4dx इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये dy बरोबर फक्त वायच्या टर्म्स दिसत आहेत, म्हणजे ॲक्च्युली वाय नाही आहे, पण we can say that variables are separated, dy with y and dx contains only terms of x. ओके, आणि एकदा का व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आपण लिहिलं
इट्स सोल्युशन इज गिवन बाय सिम्पली इंटिग्रेशन. त्यामुळे आता ही दोन डिफरन्शियल इक्वेशन जी आहेत जी आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेली आहेत त्यांचं आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो इंटिग्रेटिंग फर्स्ट इक्वेशन, इंटिग्रेशन ऑफ dy minus integration of 3dx. So integration of dy means integration of 1. Integration dy means integration 1 dy. And integration of 1 is y with respect to y आहे. So integration dy म्हणजे integration is with respect to y. आणि 1चं इंटिग्रेशन फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. कधी? when with respect to x. So integration 1 dx x. Similarly, integration 1 dy is equal to y. त्यामुळे dy चं इंटिग्रेशन आलं y. 3 कॉन्स्टंट असल्यामुळं we can take outside the integration sign. So 3 is outside the integration, so 3 as it is. Again integration dx is x. So we get 3x. So final answer is y minus 3x. आणि 0चे इंटिग्रेशन ऑलवेज सम आर्बिट्री कॉन्स्टंट दॅट वी टेक इट ॲज c. सो फर्स्ट प्रॉब्लेम किंवा फर्स्ट इक्वेशन इंटिग्रेट केल्यानंतर आय विल गेट y minus 3x is equal to c. सिमिलरली हे जे सेकंड डिफरन्शियल इक्वेशन आहे ते जर मी इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेशन dy इज y. गेन 4 कॉन्स्टंट ॲज इट इज. Integration of dx is x. So I will get y minus 4x equal to integration of 0 is c. Okay. आता ही जी दोन आन्सर्स रिलेशन आपल्याला मिळालीत ती आपण नेहमी राईट हँड साईड इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आहेत जेणेकरून लेफ्ट हँड साईड विल कंटेन x, y अँड आर्बिट्री कॉन्स्टंट आणि RHS विल बी 0. म्हणजे त्यासाठी मला हे कॉन्स्टंट जे आहेत राईट हँड साईडचे ते लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करावे लागतील. सो आय विल गेट y minus 3x minus c इक्वल टू 0. अँड सेकंड इक्वेशन अगेन हा c जर मी लेफ्ट साईडला ट्रान्सफर केला आय विल गेट y minus 4x minus c इक्वल टू 0. आणि अशा दोन सोल्युशनपासून किंवा जितके मिळतील जनरल सोल्युशन कसं तयार करायचं तर हे जे काही फॅक्टर आपल्याला मिळालेत सिम्पली त्यांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 घ्यायचं. सो फर्स्ट फॅक्टर y minus 3x minus c, सेकंड इज y minus 4x minus c, यांचा प्रॉडक्ट इक्वल टू 0 अँड दिस इज आवर जनरल सोल्युशन. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून काही एक्झाम्पल जी आपण या मेथडनं सॉल्व्ह करू शकतो आणि मेथड नंबर 2 सुरू करू. थँक्यू.